स्वामी भक्तांनो, स्वामींचे असे नशीब बदलणारे संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली घंटी दाबा आणि आपल्या व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, ओम श्री स्वामी समर्थ असं नक्कीच टाईप करा। आणि स्वामी भक्तांनो, आज स्वामी तुम्हाला संदेश देत आहेत की तुमच्या घरातील गरिबी, कर्ज, भयंकर दुःख सगळं काही जळून जाईल आणि तुम्हाला सुखाचे दिवस प्राप्त होतील। आणि आजच्या दिवशी तुम्हाला मोठी गोड बातमी सुद्धा मिळणार आहे। त्यामुळे या संदेशाकडे दुर्लक्ष करू नका आणि मन लावून नक्कीच ऐका। नेहमी लक्षात ठेवा, आपण जन्माला आलो तसे एक दिवस या संसाराचा निरोप देखील घेणार आहोत। भविष्यात काय होईल याची चिंता न करता आनंदाने वर्तमानात जगा। प्रत्येक गोष्टीचा आस्वाद घ्या, पण त्यात अडकू नका। भगवंताच्या नामाशिवाय कोणतीही गोष्ट शाश्वत नाही तर शरणभंगूर आहे। म्हणून थोडक्यासाठी मोहात तुम्ही अजिबात अडकू नका। स्वामी सांगतात, आपण केलेले उपकार नेहमी विसरून जा। केलेल्या उपकाराचा प्रतिलाभ मिळेल अशी अपेक्षा, लोभ ठेवू नका, कारण अपेक्षा भंगांचे दुःख भरपूर वाईट असतात हे तुमच्या लक्षात आले पाहिजे। स्वामी सांगतात, तुमच्याबद्दल कोणी काहीही बोलू द्या, ते मनावर घेऊ नका आणि त्यांच्याशी प्रतिवादही करू नका व त्यांच्याबद्दल मनात रागाची भावनाही मनात ठेवू नका। उलट त्यांना माफ करून टाका। स्वामी सांगत असतात, विश्वास ठेवा, आपण जेव्हा कोणासाठी काही चांगले करत असतो तेव्हा आपल्यासाठी सुद्धा कुठेतरी काहीतरी चांगले नेहमीच घडत असते आणि होत असते। माणूस जेव्हा सगळ्या बाजूने एकटा होतो ना, तेव्हा त्याच्याकडे जगण्यासाठी दोनच गोष्टी असतात, आणि ती म्हणजे एक देव आणि दुसरी त्याच्या मनातील आशा आणि जिद्द। म्हणून ते कायम तशीच राहू द्या। मी आहे म्हणून सगळे आहे याऐवजी सगळे आहेत म्हणून मी आहे हा विचार ठेवा। आयुष्यात कधीच एकटेपणा तुम्हाला येणार नाही किंवा वाटणार नाही। वाढत्या वयापेक्षा वाढत्या अपेक्षा माणसाला जास्त थकवतात। सुख आपल्या हातात नाही, पण सुखाने जगणे हे नक्की आपल्या हातात आहे हे आपण समजून घेतले पाहिजे। प्रसिद्धी ही अशी बाब आहे जी कितीही मिळाली तरी माणसाची तहान काही भागत नाही। म्हणून प्रसिद्धीच्या मागे न पळता तुम्ही आत्मचिंतनाकडे आणि आत्मसुखाकडे वळले पाहिजे। स्वामी सांगतात, एखादी वस्तू हरवली किंवा एखादी व्यक्ती सोडून गेली तर जास्त विचार करत नाही बसायचं। भेटली होती ती परत हरवली म्हणून तिथल्या तिथंच विषय सोडून द्यायचा आणि आपण पुढे चालत राहायचं। खूप दूरवर पाहण्याच्या नादात चांगल्या गोष्टी अगदी जवळून निघून जातात। त्यामुळे जे तुमच्या जवळ आहे तेच प्रेमाने सांभाळा। मग त्या वस्तू असोत किंवा आपली माणसं असोत, त्या तुम्ही अशाच सांभाळल्या पाहिजे। अंतःकरणातून देवाची सेवा केली पाहिजे, कारण मानव बाहेरचे स्वरूप पाहतो पण परमेश्वर हृदय पाहत असतो हे मात्र निश्चित आहे। स्वामी सांगतात, शोधायचं असेल तर तुमची काळजी करणाऱ्या शोधा, बाकी उपयोग करून घेणारे तुम्हाला शोधत येतील आणि तुमच्याजवळ येऊन तुम्हाला तुमचा फायदा घेऊन जातील। दुनिया कशी पण असू दे, देवा पूर्ण खात्री आहे आणि विश्वास आहे तुमच्यावर। तुम्हीच आम्हाला व्यवस्थित ठेवणार ही शाश्वती आम्हाला आहे। स्वामी सांगत असतात, जीवन म्हणजे झोपाळा आहे, तो जेवढा मागे जातो तेवढ्याच प्रमाणात पुढे येत असतो बरं। त्यामुळे जीवनात घाबरू नका। दुःख जेवढी येतात तेवढे सुखही येणार असतात हे निश्चित असतं। स्वामी सांगतात, मृत्यूसाठी खूप पर्याय आहेत, परंतु जन्म घेण्यासाठी एकच, तो म्हणजे स्वामी आणि स्वामी आई असते। म्हणून आणि तोच पर्याय देवाने आपल्यासाठी दिलेला असतो। कोणी कौतुक करो वा टीका, लाभ तुमचाच त्यात आहे, आणि कोणी तुम्हाला प्रेरणा दिली तरी लाभ तुमचाच आहे। तर टीका सुधारण्याची संधी तुम्हाला ते समोरचा देत असतो। म्हणून यश मिळाल्यामुळे आपली ओळख लोकांना होते आणि अपयशाने लोकांची ओळख आपल्याला होत असते। हाच जीवनाचा नियम आहे आणि हा तुम्ही नक्कीच मनापासून समजून घेतला पाहिजे। लोक फायदा बघतात आणि आम्ही माणुसकी, त्यामुळेच आम्ही थोडे मागे आहोत, पण काही हरकत नाही मित्रांनो। मागे राहून पण कुणाचा फायदा घेऊन मोठं नाही व्हायचं आणि आपल्या बळावर, आपल्या जिद्दीवर आपल्याला नक्कीच मोठं व्हायचं आहे। माझा जन्म कोठे व्हावा, कोणत्या जाती धर्मात व्हावा, आई वडील कसे असावेत हे माझ्या हाती नव्हते। त्यामुळे त्याबद्दल तक्रार करत बसण्याऐवजी मी निसर्गाने मला दिलेल्या क्षमतांचा सकारात्मक वापर करून माझे जीवन नक्कीच सुखी करू शकतो हे स्वामी आपल्याला सांगत आहेत। म्हणून तुमच्या आत्मबळाचा तुम्ही नक्कीच आसावा घेतला पाहिजे आणि त्यावर तुम्ही भरपूर मोठे झाले पाहिजेत। दुर्जन मंडळीत बसण्यापेक्षा एकटे बसणे बरे आणि एकटे बसण्यापेक्षा
सज्जन मंडळीत बसणे त्याहून बरे असते. म्हणून हे तुम्हाला आता ठरवायचं आहे, तुम्हाला कोणाच्यात आणि कशात बसायचं आहे. स्वामी सांगतात, आपल्या आयुष्यात कोण येणार हे आपण जन्मताच ठरवलेलं असतं. येणाऱ्या प्रत्येक माणसाच्या येण्यामागे काहीतरी कारण असते. काही लोक आपल्याला वाईट कर्माची शिक्षा द्यायला येतात, तर काही लोक आपल्या चांगल्या कर्माची फळं द्यायला येतात. म्हणूनच काही लोकांकडून आपल्याला खूप त्रास होतो, तर काही लोक आयुष्यात आल्यावर खूप आनंदही होत असतो. स्वतःच्या मनावर इतका ताबा असायला हवा की परिस्थिती कितीही वाईट असली तरी नेहमी स्वतःबद्दल आणि इतरांबद्दल चांगलाच विचार आपल्याला नेहमीच करता आला पाहिजे. तुम्हाला ज्या विषयाची माहिती आहे त्याविषयी कमी नक्कीच तुम्ही बोलले पाहिजे. आणि ज्या विषयी तुम्हाला भरपूर माहिती नाही आहे आणि काहीच तुम्हाला येत नाही त्याविषयी तुम्ही बोलू नका, फक्त मौन पाळा. तुमच्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आपोआप भेटत जातील. आपल्या आयुष्यातील प्रत्येक व्यक्तीचे महत्त्व समजून नक्कीच घ्या, कारण प्रत्येक व्यक्ती आपल्या आयुष्यात काहीतरी विशेष करण्यासाठी नक्कीच आलेली असते. उत्तम दिवस आठवणी देत असतात, चांगले दिवस आनंद देतात, वाईट दिवस अनुभव देत असतात व ते सर्व खूप काही शिकवून जात असतात. म्हणून त्या दिवसांकडून आपण भरपूर काही गोष्टी शिकल्या पाहिजे आणि त्यातून आपण भरपूर काही समजून घेतलं पाहिजे. मनापेक्षा सुपीक जागा कोणतीच नाहीये, कारण तिथे जे पेरलं जातं ते अधिकच वेगाने वाढत जातं. मग ते विचार असो, प्रेम असो, नाहीतर मग द्वेष असो, हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे. स्वामी सांगत आहेत, मोती होऊन सुवर्णाच्या संगतीत राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन एखाद्या चातकाची तहान भागवणे नक्कीच श्रेष्ठ असते आणि ती नक्कीच तुम्ही भागवली पाहिजे. श्रीकृष्णाला गीता कोणालाही सांगता आली असती, पण एक लक्षात घ्या, त्याने फक्त अर्जुनाला सांगितली. त्याचं कारण काय बरं? जर सांगणारा मग असा असावा लागतो, तसा ऐकणाराही असावा लागतो. तेव्हाच ज्ञानाचा विकास होतो आणि मग समोरच्यालाही कळतं की आपल्यामध्ये कोणती अशी शक्ती आहे ज्यापासून आपण सर्व काही मिळवू शकतो. नकारात्मक विचारामुळे तुमचे प्रश्न कधीच सुटणार नाहीत, परंतु तुमचे नुकसान मात्र निश्चितच होईल, हे मात्र खरं आहे. सकारात्मक विचारामुळे तुमचे प्रश्न कदाचित सुटतील किंवा नाही, परंतु कमीत कमी तुम्हाला प्रश्न सोडवण्यासाठी दिशा तरी नक्कीच मिळेल, हे मात्र तितकेच खरे आहे. एवढे तुम्ही जाणून घेतले पाहिजे. आरोग्य ही सर्वात मोठी देणगी आहे, समाधान ही सर्वात मोठी संपत्ती आहे आणि विश्वास हे सर्वात मोठे नाते आहे. म्हणून ते नक्कीच तुम्ही जपून ठेवले पाहिजे. उपवास करून जर इच्छा पूर्ण होत असल्या तर उपाशी पोटी झोपलेला गरीब आज सगळ्यात जास्त श्रीमंत असता, हे तुम्ही समजून घेतले पाहिजे. आणि मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा की निघून गेलेला क्षण कधीच परत आणता येत नाही. कर्म म्हणतो, जर तुम्ही एखाद्याला फसवण्यात यशस्वी झालात तर ती व्यक्ती मूर्ख आहे असे समजू नका. त्या व्यक्तीने तुमच्यावर तुमच्या लायकीपेक्षा जास्त विश्वास ठेवला आहे, हे तुम्ही नक्कीच समजून घ्या. माझं दुःख लपवण्याच्या धुंदीत होतो. दोष फक्त एवढाच होता की जो मला दुःख देतो त्याच्यावर मी प्रेम करत बसलो. वाईटाच्या मागे सर्व लागतात, पण चांगल्याच्या मागे कुणी लागत नाही. जसं की दारू विक्रेते कुठेही जात नाहीत, पण दूध विक्रेत्याला रस्त्यावर भटकावे लागते. तुम्ही ऐनवेळी धोका दिला म्हणजे आम्ही संपलो असं तुम्ही कोणाला समजले नाही पाहिजे. मग लक्षात ठेवा, देवाने हिशोब बरोबर केला, सगळ्यांना रिकाम्या हाताने पाठवले आणि सगळ्यांना रिकाम्या हाताने बोलवले आहे. हे नक्कीच तुम्ही लक्षात आणि मनात ठेवलं पाहिजे आणि हे समजूनच जीवन जगलं पाहिजे. माणसांचा समज एवढीच आहे की त्याला प्राणी म्हटले तर राग येतो आणि सिंह म्हटले तर आनंद होतो. माणूस हे दुकान आहे, जीवेचे कुलूप उघडले की कळते दुकान सोन्याचे आहे की कोळशाचे आहे, हे लक्षात घ्या. आमच्या गप्पांना फसवू नका. अनेकदा राखे खाली आग दडलेली असते, हे लक्षात घ्या. मित्रांनो, विश्वास ठेवा, आपण जेव्हा कोणासाठी काही चांगलं करत असतो तेव्हा आपल्यासाठी सुद्धा कुठेतरी काहीतरी चांगलं घडत असतं. इतकंच ते आपल्याला दिसत नसतं, एवढंच असतं. शोधता शोधता हरवणारी गोष्ट म्हणजे समाधान आहे, हे मात्र निश्चित खरं आहे. आणि म्हणून तुम्ही जितकी जास्त समाधानी राहाल तितकी जास्त चांगले राहाल. अडचणींमध्ये सर्व साथ सोडून गेले असता तू लढ, मी आहे सोबत, हे शब्द म्हणजे श्री सद्गुरु कृपा आहे आणि ती प्रत्येकावर नक्कीच झाली पाहिजे. पैसे दिलेत की माणसं जोडतात आणि पैसे मागितले तर माणसं तुटत असतात. म्हणून पैशाच्या व्यवहारामध्ये माणसांना कधीच आलं नाही पाहिजे. जगात स्वार्थाने सुख मिळते, पण समाधान नक्कीच ते मिळत नाही. मनुष्य फक्त भ्रमात जीवन जगतो. हा माझा, तो माझा, माझ्या जवळचे माझे. खरं तर तुमची फक्त वेळ आहे.
ती जर चांगली असेल तर सर्व तुमचे, नाहीतर सर्व जवळचे असून सुद्धा दूरचे, हे जीवनाचे सत्य आहे. समज कमी असेल तर मग गैरसमज व्हायला नक्कीच वेळ लागत नाही. कधीही देवदर्शनाला गेलात ना तर रांगेतून जा, कारण सोरवाटा मृत्यूपर्यंत नक्कीच नेतात, देवापर्यंत नाही, एवढं लक्षात घ्या. नेहमी छोट्या छोट्या चुका सुधारण्याचा प्रयत्न करा, कारण मनुष्याला डोंगराने नाही तर छोट्या दगडानेच ठेक लागते, एवढं मात्र निश्चित आहे. बरं आहे म्हणून सांगायला सगळं जग असते, पण जीवनात खरं काय चाललंय हे कळायला जवळचा माणूस लागतो, आणि ते जवळचे आपले स्वामी समर्थ आहेत, आणि त्यांनाच तुम्ही सर्व तुमच्या जीवनाचे जे काही तत्व आहेत आणि जे काही दुःख आहेत ते सांगितले पाहिजे. प्रभाव दमदार असण्यापेक्षा स्वभाव दिलदार असायला हवा. मेसेज फोन त्यालाच करा जो आपल्याला रिप्लाय आवडीने करतोय. जेथे आपली कदर नाही तिथे त्यांना एक लिमिट पर्यंतच ठेवा, हे मात्र कटू सत्य आहे, आणि तुम्ही असंच नक्कीच केलं पाहिजे, कारण तरच लोक तुम्हाला भरपूर काही भाव देत असतात. अहंकार पण तेवढा आवश्यक आहे जर ती गोष्ट आपल्याला अधिकार, चरित्र आणि सन्मानाने असेल, एवढं लक्षात घ्या. स्वामी भक्तांनो, आपले अंतकरण जोपर्यंत शुद्ध आहे तोवर या विश्वातील कोणत्याही गोष्टीची भीती बाळगण्याची आपल्याला गरज नाही. फक्त नीतिमत्ता साफ ठेवा, परमेश्वर काटाही तुम्हाला नक्कीच टोचू देणार नाही. मित्र, मैत्रीमध्ये प्रेम झालं नाही तरी चालेल, पण मात्र प्रेमात मैत्री ही झालीच पाहिजे, तरच ते नातं आयुष्यभर नक्कीच टिकून राहतं. आणि तीच मैत्रीचं नातं तुम्ही स्वामींशी टिकून घेतलं पाहिजे. स्वामी समर्थही तुम्हाला मैत्रीप्रमाणे भरपूर काही देतील आणि सर्व काही तुम्हाला सांगतील, आणि अडचणींमध्ये तुमच्या सोबत उभे राहतील. एखाद्याच्या सुखाचे कारण बना, पण दुःखाचे कारण अजिबात तुम्ही बनू नका. दुखायची असेल तर या कोणाच्या विनम्राने समोर झुका, पण कुणाच्या सौंदर्यासमोर किंवा कुणाच्या संपत्तीसमोर नक्कीच कधी झुकू नका. भेटलेली माणसं चांगली असो किंवा वाईट, अनुभव मात्र नक्की ते देऊन जात असतात. आनंदी आयुष्यासाठी स्वाद आणि वाद या दोन्ही गोष्टींचा त्याग आपल्याला करावा लागतो. स्वाद सोडला तर शरीराला फायदा होतो, आणि वाद सोडला तर नाते टिकवण्यासाठी फायदा होत असतो, हे लक्षात घ्या. ज्याला दुःखाची जाणीव असते त्याला सुखाची किंमतही असते. म्हणून आपण जे दिवस काढले आहेत त्याची नेहमी जाणीव तुम्ही ठेवावी. सुंदर चेहरा म्हातारा होतो, बलाढ्य शरीर एक दिवस गळून पडते, पद सुद्धा एक दिवस निघून जातं, परंतु एक चांगला माणूस नेहमी हा चांगलाच राहत असतो, तो कधी वाईट होत नसतो. स्वतःच्या मनापेक्षा समोरच्याच्या मनाची काळजी घेणारी माणसं नशिबाने आपल्याला मिळत असतात, आणि ती नक्कीच आपण जपून ठेवली पाहिजे. आयुष्यात एकदा इतका मोठा पाऊस पडावा की इगो सगळा वाहून जावा. आयुष्यात एकदा इतके कडक ऊन पडावं की जवळच्या सावल्यांचं महत्त्व कळावं. आयुष्यात एकदा पुन्हा शाळा अशी भरावी की प्रत्येकाला त्याचे लहानपण कायमचे लक्षात राहावे. आयुष्यात एकदा असे जगावे की आपले जगणे पाहून इतरांना जगण्याची मौज मजा वाटली पाहिजे, हे मात्र खरे आहे. प्रकृतीने माणसासमोर अगदी शेवटच्या क्षणापर्यंत दोनच मार्ग ठेवले आहेत, एकतर देऊन जा नाहीतर सोडून जा. कारण सोबत घेऊन जगण्याची आणि जाण्याची कोणतीही व्यवस्था निसर्गाने करून ठेवलेली नाहीये, हे तुम्ही लक्षात घेतले पाहिजे. आणि जीवन जगताना अहंकार करू नका. जी लोक मनात डायरेक्ट उतरतात त्यांना सांभाळून ठेवा, आणि जी लोक मनापासून उतरतात त्यांच्यापासून सावध राहा. कारण आयुष्यातून निष्ठून गेलेला क्षण, उगवलेला त्या दिवशीचा सूर्य आणि आयुष्यातून निघून गेलेली चांगली माणसं परत कधीच कोणत्याच वाटेवर आपल्याला भेटत नाही, हे नेहमी लक्षात राहू द्या. तोंडावर स्पष्ट न बोलणारी आणि दबक्या आवाजात माघारी बोलणारी माणसं ही फार घातक असतात, हे समजून घेतलं पाहिजे. बरं आहे म्हणून सांगायला सगळं जग असतंय, पण जीवनात खरं काय चाललंय हे नक्कीच आपण ज्याला सांगतो ना तो आपला मित्र असतो. आणि तशीच मैत्री तुम्ही स्वामींसोबत नक्कीच जोडून ठेवली पाहिजे. शांत राहण्यापेक्षा दुसरं कोणतं उत्तर नाही, आणि माफ करण्यापेक्षा दुसरी कोणती शिक्षा नसते. म्हणून यातून तुम्ही नक्की शिकून घ्या. एक गोष्ट मात्र निश्चित आहे, जो प्रामाणिक राहतो त्याची किंमत लोकांना कळत नाही, आणि जे बोलायला लवाड व माणसांना गोल गोल फिरवण्यात पटाईत असतात ते लोक फिरवण्यात मग आज समाजात प्रिय असतात. परंतु सत्य हे कटू असले तरी ते पराजित होत नसते, तरी कालांतराने ते पटल्याशिवाय राहत नाही. आपली प्रतिमा लोकप्रिय होण्यासाठी कधी लबाडी करू नये, कारण ती कालांतराने उघड होते व आपली काहीच किंमत राहत नाही. लबाडी ही एक आखूड चादर आहे, ती तोंडावर घेतली तर पाय उघडे पडतात, आणि पायावर घेतली तर तोंड उघडे पडत असते.
म्हणून माणसाने आपल्या विचाराशी व आचाराशी ठाम नक्कीच राहिलं पाहिजे. आयुष्य परिवारापेक्षा श्रेष्ठ पैसा नाही, वडिलांपेक्षा श्रेष्ठ सल्लागार नाही, आईपेक्षा श्रेष्ठ जग नाही, भावापेक्षा श्रेष्ठ भागीदार नाही, बहिणीपेक्षा श्रेष्ठ शुभचिंतक नाही, मित्राशिवाय आयुष्य नाही. हे नक्कीच तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. जेव्हा परिस्थिती तुमची परीक्षा पाहण्याचा प्रयत्न करत असते तेव्हा तिचा निकाल नेहमी लावण्याचे सामर्थ्य तुमच्याजवळ नक्कीच ठेवा. लोक एकच प्रश्न विचारतात, जमिनीचा तुकडा आणि पगाराचा आकडा. त्यासाठी तुम्ही नक्कीच तयार असायला हवे. लोक हसायला येतात, पोसायला नाही, एवढे मात्र निश्चित आहे. म्हणून तुम्हाला सर्व काही करायचे आहे, सर्वांशी प्रेमाने वागायचं. उद्या या जगात आपण असू नसू तेव्हा आपल्या आठवणीचे 4 व्यक्तींच्या डोळ्यात पाणी नक्कीच आलं पाहिजे. तरी आपण भाग्यवान असू एवढं मात्र निश्चित आहे. फक्त स्वतःचं वेगळेपण जपायचं. लोक हसतील पण ठीक आहे, लोकांचं काम आहे हसणं, त्याकडे आपण दुर्लक्ष करून आपण आपलं आयुष्य चांगल्या पद्धतीने जगायचं आहे. आयुष्य नावाच्या एका नाटकात माणूस वेगवेगळ्या वेळी वेगवेगळी पात्र निभावत असतो. आधी मुलगा, मग भाऊ, नवरा, बाप, आजोबा, नातू आणि अजून कितीतरी निराळ्या व्यक्तिरेखा. एकाच नाटकात एकाच अभिनेत्याला असंख्य पात्र साकारायचं म्हणजे त्रास निश्चित आहे. कधी गडबड होणार, कधी उशीर होणार, कधी चुका होणार, तर कधी एका पोशाखातून दुसऱ्या पोशाखात जाण्यासाठी घुसमट सुद्धा होणं साहजिक आहे. सगळ्यांना सगळीच पात्र कधीच हवी तशी उत्कृष्ट साकारता येत नाहीत. कोणाला चांगला मुलगा होता येत नाही, कोणाला बाप तर कोणाला चांगला नवरा. कुठलं तरी एक पात्र कायम हवंच वाटतं तर दुसरं कुठलं तरी अत्यंत किळसवाणं. रंगमंचावरील नाटकात सराव करून उत्तम बनता येतं, पण आयुष्य नावाच्या रंगमंचावर ना सराव ना घोकमपट्टी. माणूस मध्येच कुठेतरी गुदमरत धडपडत नाटक चालू ठेवतो. ज्याला जसं जमेल तसं. माणूस जे पात्र नीट स्वीकारतो ते त्या नाटकाचा नायक बनतो आणि जे नाकारात राहतो ते खलनायक बनतात. एकाच नाटकात नायक आणि खलनायक दोन्ही भूमिका बजावणारा माणूस एकमेव पात्र असावा बहुतेक, असं मला वाटतं. म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या, समय बडा बलवान है. परोपकार करा, आपण कोणाच्या स्वाभिमानाला ठेस पोहोचू नका. मदत करा, आपण गरिबाचा मजाक करू नका. स्वतःच्या स्वार्थापायी कोणाचा अप्रचार करू नका. परिस्थिती बदलायला वेळ लागत नाही. श्रीमंतीचा गर्व अजिबात तुम्ही करू नका. एवढंच फक्त लक्षात ठेवा. काही पण करा, पण आपल्यामुळे ही बापाची इज्जत कमी नाही झाली पाहिजे, एवढं मात्र तुम्ही नक्कीच लक्षात घेतलं पाहिजे. साधं सरळ आणि सोपं असतं तेच सर्वात छान असतं. मग ते जगणं असो किंवा नक्कीच वागणं असो. मन भरलं आणि गरज संपली की लोक नातं निभवायला कंटाळा करतात, एवढं मात्र निश्चितच खरं आहे. खरी संपत्ती ही आहे. नसेल आयुष्यात श्रीमंती तरी चालेल, फक्त आईवडील सोबत असावेत. नसेल आयुष्यात मोठा बंगला तरी चालेल, सावली देणारे त्यांचे मायेचे हात असावेत. नसेल महागडी गाडी तरी चालेल, डोळ्यांना आई बाबा कायम आनंदी दिसावेत. नसेल मोठा नाव गाव तरी चालेल, त्यांचे थोड असे आशीर्वाद कायम सोबत असावेत. गरीब म्हणून जगाने हिणवले तरी चालेल, पण ही श्रीमंती माझ्याजवळ कायम टिकून असावी. देवळातील देव नाही भेटला तरी चालेल, पण माझे हे विठ्ठल रुक्माई माझ्या सोबत असावेत. एवढीच फक्त स्वामींचरणी प्रार्थना. आणि सर्वांना सुखात आणि आनंदात ठेवावे ही स्वामींचरणी प्रार्थना. इथेच कमवायचे आहे आणि इथेच गमवायचे आहे. म्हणून कोणाला काही देता आलं नाही तरी चालेल, पण कुणाचे मन दुखवू नका. कारण माणुसकीचं मोल हे पैशांपेक्षा खूप मोठं असतं, हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे. आयुष्यात एखादी गोष्ट करायची असेल तर मेहनत घ्यायची तयारी, ध्यास आणि इच्छाशक्ती नक्कीच पाहिजे. तेव्हाच ती गोष्ट ही साध्य होत असते. परिवारापेक्षा श्रेष्ठ पैसा नाही, वडिलांपेक्षा श्रेष्ठ सल्लागार नाही, आईपेक्षा श्रेष्ठ जग नाही, हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे. आणि लोक बोलतात की माणसाची सई आणि स्वभाव हा कधीच बदलत नाही, पण एकदा बोटाला लागलं की सई पण बदलते आणि मनाला ठेच लागली की स्वभावही बदलत असतो. वाईट कोणीच नसतं. जीवनात अशी पण वेळ येते की माणूस कितीही खरा आणि चांगला वागला तरी तो कुणाच्या तरी मनासारखा न वागल्याने वाईट ठरत असतो. वास्तवाचा विचार करून जगण्यातच खरा आनंद आहे. बाकीचा मोठेपणा हा जगासाठी मांडलेला देखावा असतो, एवढं मात्र निश्चित आहे. व वेळ आली तर गरजा बदला, माणसं नाही. कारण आयुष्यात तुम्हाला सर्व काही भेटेल, पण तुमच्यावर प्रेम करणारी माणसं नाही, एवढं मात्र निश्चित आहे. स्वतःच्या मनापेक्षा समोरच्याच्या मनाची काळजी घेणारी माणसं नशिबाने मिळत असतात. म्हणून ज्याचं जळतं त्यालाच कळतं.
असं असतं. म्हणून काही जळणारी माणसं असतात, त्यांना तसेच जळू द्यायचं, त्यांच्यावर फोकस करायचं नाही. फक्त आपल्या जीवनात आपण यशस्वी कसं होऊ याच्यावर तुमचं फोकस असलं पाहिजे. दुसऱ्याची बरोबरी करायला जाऊ नका, कारण आपल्या ताटात काय वाढून ठेवलंय त्याच्यावर फोकस करणे महत्त्वाचे आहे. बाकीच्या गोष्टी तर होतच जातील आणि होतच राहतील. माणुसकीच्या नात्यानं जर आपण जवळच्या लोकांना मदत केली तर लोक विसरतात आणि नाही केली तर लक्षात ठेवतात. तोंडावर स्पष्ट न बोलणारी आणि दबक्या आवाजात महागारी बोलणारी, लक्षात ठेवा, ही लोक अशी असतात. खूप ही अहंकारी आणि गर्विष्ठ असतात आणि तुम्हाला नंतर ठेच पोहोचू शकतात. म्हणून यांच्यापासून जितकं दूर राहिलं तितकं चांगलं असतं. महत्त्व माणसाला नसतं, त्यांच्या चांगल्या स्वभावाला असतं. कुणी एका क्षणात मन जिंकतं तर कुणी आयुष्यभर सोबत राहून सुद्धा मन जिंकू शकत नाही. हे मात्र निश्चित खरं आहे. शब्द मोफतच असतात, पण त्यांच्या वापरावर अवलंबून असतं की त्यांची किंमत आपल्याला मिळेल की मोजावी लागेल. कधी कधी आपला एखादा शब्द सुद्धा समोरच्या व्यक्तीच्या मनावर खूप घाव करून जातो. त्यामुळे शब्द जपून वापरा. शब्दात खूप ताकद असते, हे फक्त तुम्ही निश्चितच लक्षात ठेवा. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, देवाची भक्ती करा आणि देवाच्या भक्तीत तल्लीन राहा आणि देव तुम्हाला सर्व काही देईल. फक्त याच्यावर विश्वास ठेवा. आयुष्य आनंदात जगणं ही एक कला आहे आणि प्रत्येक जण कलाकार नसतो, हेही तुम्ही समजून घेतलं पाहिजे. स्वतःच्या मनातील भीती ही माणसाला यशस्वी बनवत नाही, हेही तितकंच खरं आहे. नात्यांमुळे विश्वास नसतो तर विश्वासामुळे नातीही नसतात. लायकी नसलेल्या लोकांवर विश्वास ठेवल्यास धोका हा मिळणारच. स्वतःच्या स्वार्थासाठी एखादा निष्पाप प्रामाणिक व्यक्तीचा कामापुरता वापर करून घेणे हा सगळ्यात मोठा विश्वासघात काय. होळीच्या पवित्र तुम्ही अग्नीमध्ये एक वचन घेतले पाहिजे आणि ते म्हणजे आजपासून कुणावर जळणार नाही आणि जळकुटे मन ठेवणार नाही. एवढं जरी केलं तरी भगवंतापर्यंत ते नक्कीच पोहोचेल. सुंदरता म्हणजे छान दिसणं, मेकअप करणं आणि आकर्षक कपडे घालणं नाही, तर सुंदरता ही तुमच्या वागणुकीवर, स्वभावावर आणि विचारांवर असते. तुम्ही कसे दिसता त्यापेक्षा तुम्ही कसे दुसऱ्यांच्या नजरेत कसे असता याला जास्त महत्त्वाचं आहे. अत्यंत महागडी न परवडणारी, खऱ्या अर्थाने ज्यांची हानी भरून येत नाही अशी गोष्ट किती उरली आहे याचा हिशोब नसताना आपण जी वारेमाप उधळतो ती म्हणजे आयुष्य आहे. आणि आयुष्यात मिळालेले अनुभव माणसाला त्याच्या विचाराचे आणि जीवनाचे प्रवाह बदलण्यास नक्कीच भाग पाडत असतात. म्हणून आपल्या जीवनाचे प्रवाह अगदी संत गतीने चालू ठेवा आणि स्वामींवर विश्वास ठेवा. माणसं ओळखण्यात झालेली चूक हेच आपल्या आयुष्यात आलेल्या दुःखाचं मोठं कारण असतं, हे मात्र निश्चित आहे. म्हणून तुमचा मन हा मोगरा अर्पुणी ईश्वरा, पुनरंपी परंपरा येणे नाही. जीवनात प्रत्येक व्यक्तीची कदर करा. एकदा गेलेली व्यक्ती परत भेटत नाही, कारण जन्म पुन्हा मिळत नाही, हेही निश्चित आहे. आपण जेव्हा कोणासाठी काहीतरी करतो तेव्हा परमेश्वर हा बघत असतो आणि तो त्यांचे कर्म त्यांच्या डायरीत लिहत असतो. मग तसंच आपल्याला त्याहीपेक्षा चांगलं आपल्याला भेटत असतं. पुढल्या पानावर काहीतरी भारी लिहिलं असेल या आशेवर मागची पानं झाकत जाणं म्हणजे आयुष्य आहे आणि तसंच आपण केलं पाहिजे. म्हणून आळसासारखा शत्रू नाही, आत्मविश्वासासारखा मित्र नाही, हे तुम्ही नक्कीच लक्षात ठेवलं पाहिजे. खरं जीवन जगणं विसरलो आहे. मोबाईल आल्यापासून बोलणं विसरलो आहे. दारात गाडी आल्यापासून चालणं विसरलो आहे. एअर कंडिशन घरामुळे झाडाचा गारवा विसरलो आहे. कॉन्क्रीटच्या त्या डांबरी रस्त्यामुळे मातीचा वास विसरलो आहे. मनाला जितके श्रम होतात की शरीराला कष्ट द्यायला विसरलो आहे. कडकडायची नाती जपताना खरे प्रेम विसरलो आहे आणि पैसे कमवता कमवता माणसाची किंमत विसरलो आहे. कृत्रिम सौंदर्य प्रसाधनामुळे सौंदर्य पाहणं विसरलो आहे. कृत्रिम सेंटच्या वासामुळे फुलांचा सुगंध विसरलो आहे. फास्ट फूडच्या जमान्यात तृप्तीचे ढेकर विसरलो आहे. पॉप रॉकेटच्या दन नाटकात संगीत आणि समाधानी विसरलो आहे. स्वतःची तुंबडी भरताना दुसऱ्याचा विचार करणे विसरलो आहे. सतत धावत राहताना क्षणभर विसावणं विसरलो आहे. उगाच मोठेपणा करता करता समाधानी जगणंच विसरलो आहे. साधनासारखे विनोदही कृत्रिम खळखळून हसणं नक्कीच विसरलो आहे. हसणं विसरल्यामुळे खरं जीवन जगणं विसरलो आहे. क्षणभंगूर मृगदाजवळ जळा मागे धावताना आयुष्याचा खरा आनंद नक्कीच आपण विसरलो आहे आणि तो आपण जगला पाहिजे. विश्वास आजपर्यंत भरपूर विश्वास तुटले, पण विश्वास ठेवण्याची सवय नाही तुटली, हे मात्र तितकंच खरं आहे. विजयी झाल्याशिवाय रणांगण सोडायचं नाही. जिथे आपली कदर नाही तिथे कधी जायचं नाही. जे आपल्याला पचत नाही ते नक्कीच कधी खायचं नाही.
ज्यांना खरं सांगितल्यावर राग येतो त्यांची मनधरणी करत बसायचे नाही. एवढं लक्षात घ्या, जे एकदा नजरेतून उतरले ना त्यांचा त्रास करून घ्यायचा नाही. वेळ पाहून बदलतो त्याला मित्र कधी बनवायचं नसतं. लाख संकटे आले तरी कधी हार मानायची नसते. अन्यायाविरुद्ध लढायला कोणालाही घाबरायचं नाही. आपल्या प्रेम करणाऱ्या जीवलगाची साथ कधी सोडायची नाही. धनदौलत गाडी बंगला कितीही असू द्या, गर्व कधी करायचा नाही. आयुष्य हे सुख दुःख आणि संघर्षाचं रणांगण आहे. विजयी झाल्याशिवाय रणांगण हे सोडायचं नाही. एवढंच मात्र लक्षात ठेवायचं, अनुभव वाटतात तितक्या सोप्या नसतात. काही गोष्टी अनुभव म्हणजे काय हे तेव्हाच कळते जेव्हा एखादी गोष्ट आपल्या बरोबर घडते. आपल्याला समोरच्याला पुन्हा माफ करता येते, पण कितीही ठरवलं तरी समोरच्यावर आधीसारखा विश्वास ठेवता मात्र येत नाही. प्रेमात नेहमीच आनंद मिळेल असे नाही, कधी कधी दुःख पण सोसावे लागते. कितीही अहंकारी असाल तरी प्रेमात मात्र कधी ना कधी झुकावेच लागते, हे मात्र तितकेच खरे आहे. ओसाड माळ रानावर जेव्हा गुलमोहर एकटाच फुलतो बहरतो तेव्हा त्याला बघून कळतं की बहरण्यासाठी परिस्थिती नाही तर मनस्थिती भक्कम असावी लागते. काहींना सांभाळा आणि काहींपासून सांभाळून राहा, हे मात्र निश्चित खरं आहे. राग आड्यावर थोडं थांबलं ना आणि चूक झाल्यावर थोडं नमलं ना तर जगातल्या सर्व समस्या आपोआप दूर होत असतील, हे नक्कीच खरं आहे. ओसाड माळ रानावर जेव्हा तुम्ही फिरत असाल तेव्हा मनमोकळेपणाने फिरा आणि मनमोकळेपणाने स्वामींची आठवण काढा. कारण जो व्यक्ती जितके जास्त स्वामींचे नामस्मरण करतो आणि स्वामींची आठवण काढतो तितकी जास्त स्वामी त्याच्या पाठीमागे असतात, हेही खरं आहे. कौतुक वेळेवर कळा, वेळ पाहून नाही, हे निश्चित लक्षात ठेवा. ज्ञानेश्वरी वाचताना सहज समजलेला भाव असा की आयुष्यात कुणावर फार काळ रुसू नये, रागवावं भांडावं आणि जमलं तर भांडण लगेच निपटून टाकावं. नाही जमलं तर तो विषय तात्पुरता किंवा कायमचा वगळून बाकी बोलणं चालू नक्कीच ठेवावं. पण रुसवा फुगवा अवोला फार काळ चालू ठेवू नये. यात एक महत्वाचा प्रश्न असा उरतो की माघार कोणी घ्यायची. माऊली म्हणतात, ज्याला सुखी व्हायचे आहे त्याने पहिली माघार घ्यायची. अहंकार ही सर्व नात्यांना तुरुंग लावणारी वात आहे. आपण आपल्या मनाच्या स्वास्थ्याचा विचार करावा. अहंकाराची वात विझवल्यातली मजा ज्याला कळली तो जीवनाची खरी मजा जगला, हे खरं आहे. फसवणाऱ्याला स्वतःची लाज वाटली पाहिजे, बस एवढं प्रामाणिक राहायचंय आणि एवढं प्रामाणिक नक्कीच आपण जीवनात व्हायचंय आणि आपण निश्चित एवढं प्रामाणिकही झालं पाहिजे. प्रत्येक वेळी भावना बोलूनच दाखवल्या पाहिजेत असं नाही, हे समोरच्या व्यक्तीला समजून पण नक्कीच घेता आलं पाहिजे आणि समजून घेतलं तरच ती व्यक्तीही आपल्याला समजून घेत असते. म्हणून नशिबाने मिळालेली गोड माणसे इतकं क्षणिक झालेल्या त्रासाने तोडून टाकू नयेत. कारण काय सांगावं, उद्या सगळं असेल पण सोबतीला कोणी हक्काने भांडणारं, रुसणारं आणि छोट्या समजुतीने लगेच खुदकन हसणारं गोड प्रेम आयुष्यात नसेल. ते दुःख अनुभवण्यापेक्षा आपल्या गोड माणसांची ही नात्यांची काळजी घेणे गरजेचं आहे. चांगल्या हृदयाने खूप नाती बनतात आणि चांगल्या स्वभावाने ही नाती जन्मभर टिकून राहतात. आयुष्य हे क्षणभंगूर आहे. प्रत्येक नात्याची कदर करा आणि आपल्या गोड माणसांची नक्कीच तुम्ही काळजी घेतली पाहिजे. आणि नक्कीच तुम्ही जोडणं खूप सोपं असतं, मात्र जपणं फार कठीण असतं. म्हणून नक्कीच जपायला शिका. आणि आजची पिढी जेव्हा संघर्ष करते तेव्हा उद्याची पिढी सन्मानाने जगते. आजची पिढी जेव्हा लाचार होते तेव्हा उद्याची पिढी गुलाम नक्कीच बनत असते, हे मात्र तितकेच खरं आहे. योग्यता माणसाला स्थान देते, श्रद्धा माणसाला ज्ञान देते, नम्रता माणसाला मान देते आणि या तिन्ही गोष्टी ज्याच्याकडे असतात जग त्यालाच सन्मान देते, हे खरे आहे. म्हणून वेळ कोणतीही येवो मन विचलित होऊ न देता परिस्थितीचा सामना करायला हवा. वाईट परिस्थिती कायम राहत नाही, वाईटानंतर चांगले दिवस येतातच. जीवनात सतत लाभच होईल असे नाही, काही वेळा नुकसानही होईल. पण चांगल्या दिवसात उन्मत्त होऊ नये, वाईट दिवसात खचून जाऊ नये. हरामाच्या पैशांतून नव्हे तर कष्ट करून मिळवलेल्या धनाने पोट भरावे. तुम्ही दानशूर जरी असला तरी चुकीच्या मार्गाने धन कमवले तर त्याचे फळ भोगावेच लागते, हे मात्र तितकेच खरे आहे. म्हणून चांगल्या मार्गाने धन नक्कीच कमवा. मन प्रसन्न असेल तर प्रत्येक गोष्ट ही सुंदरच आपल्याला दिसत असते. नेहमी दुसऱ्याला महत्त्व देण्याच्या नादात आपण हे विसरून जातो की आपण स्वतः किती मौल्यवान आहोत आणि आपल्याला किती स्वतःला महत्त्व दिलं पाहिजे. आपल्या अंतःकरणात द्वेष ठेवणे आणि वाढवणे हे आपले व्यक्तिमत विकासासाठी हानिकारक नक्कीच आहे. माणसं ओळखण्यात झालेली चूक हेच आपल्या आयुष्यात आलेल्या दुःखाचं मोठं नक्कीच कारण असतं. आणि खचून जायचे नाही.
जर अमावस्यानंतर पौर्णिमा, दुःखानंतर सुख, अपयशानंतर यश, तसंच वाईट वेळेनंतर चांगली वेळ. त्यामुळे वाईट वेळेला खचून जायचं नाही. सर्व काही नीट होणार आहे आणि चांगलं होणार आहे या विश्वासाने पुढे जगायचं असतं. आणि मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. स्वामी भक्तांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, रोज रात्री झोपण्यापूर्वी स्वामींजवळ एकच प्रार्थना आपल्याला करायची आहे. आणि स्वामी राया, हे घर तुमचे आणि मीही तुमचाच आहे. जे तुम्ही ठरवाल ना ते माझ्या भल्यासाठी असेल. काही कारण करा, पण मन मात्र विचलित होऊ देऊ नका. आणि जी सेवा तुम्ही करून घेताय ना त्यात कधीच खंड पडू देऊ नका. नकळत काही चुका होत असतील तर त्या चुकांना स्वामी राया आम्हाला आळा घाला. कोणाविषयी मनामध्ये द्वेष, तिरस्कार ठेवून देऊ नका. कोणाविषयी राग नको. सर्वांशी प्रेमाने राहण्याची बुद्धी द्या आणि कायम सर्वांच्या पाठीशी राहा, हीच तुमच्या चरणी प्रार्थना. मित्रांनो, एक गोष्ट बघा, खिचडी जर भांड्यात शिजली तर आजारी माणसाला बरं करते, पण खिचडी जर डोक्यात शिजली तर मग चांगल्या माणसालाही आजारी पाडत असते. लहानपणी रिकाम्या जागा भरा हा प्रश्न खूप सोपा वाटायचा, पण मोठेपणी हा प्रश्न खूप अवघड होत जातो. कारण आयुष्यातल्या काही रिकाम्या झालेल्या जागा रिकाम्याच राहतात, त्या पुन्हा कधीच भरता येत नाही. एवढं मात्र निश्चितच खरं आहे, कितीही चांगला असला तरी प्रत्येक जण स्वतःचा स्वार्थ पाहतोच. मग तो घरचा असो किंवा बाहेरचा असो. नेहमी चुका दाखवून देणारा बदनाम होत असतो, तर चुका करून सभ्यतेचं ढोंग घेणारा योग्य ठरत असतो. म्हणून माणसांची ओळख नक्कीच तुम्ही केली पाहिजे. कितीही कमावून ठेवले तरी बाकी राहते शून्य. आणि संकटाच्या वेळी कामाला येते आपल्या कर्माचे साठलेले चांगले पुण्य. परिस्थिती कशी असो, जगण्यासाठी हिंमत कायम ठेवली पाहिजे. कारण योग्य वेळ आल्यावर आंबट कैरी सुद्धा गोड आंब्यात परिवर्तित होत असते. एवढं मात्र निश्चितच होत असतं. म्हणून अशी माणसं तुम्ही नक्कीच जपायला शिकली पाहिजे, जे तुमच्या संकटकाळी तुम्हाला साथ देतील आणि तुम्हाला भरपूर काही दाखवून देतील की मी तुझ्या सोबत आहे असं. आता अपेक्षा स्वतःकडूनच ठेवा, समोरच्याकडून नाही. नाहीतर तुमचं मन अगदी जोरात तुटेल आणि मग तुम्हाला समजणार सुद्धा नाही. एक वेळेस पाण्यावर दिवस काढा, पण जवळच्या लोकांकडे काही मागू नका. कारण ते कारणाशिवाय काही देणार नाही आणि दिलं तर ऐकवल्याशिवाय राहणार नाही. आपली माणसं नाराज झाली की त्यांची आणि आपली शेवटची भेट स्मशानातच होत असते. एवढं मात्र निश्चित असते, विश्वास हा स्क्रीनगार्ड सारखा असतो. एकदा का निघाला की परत बसत नाही. तुम्ही कितीही इंग्लिश शाळेत शिका, शेवटी मतदान मराठी शाळेतच असणार. म्हणून तुम्ही जुनं गोष्टी जपायला शिकलं पाहिजे आणि जुन्या गोष्टी आत्मसात करायला शिकलं पाहिजे. म्हणून जुनं ते सोनं असतं. म्हणून भावनांचा पसारा होतोय असं दिसलं की गुपचूप मनाच्या गाठोड्यात भावना बांधून ठेवायच्या. शब्दात मांडत बसलं की मग पायाखाली तुडवल्या जाणारच. एवढं मात्र निश्चित आहे, काही नाती जबरदस्तीने जोडून ठेवण्यापेक्षा प्रेमाने सोडून दिलेली चांगली असतात. माणसं आणि नाती कशी बदलतील सांगता येत नाही. त्यामुळे आयुष्यात कधीच कोणावर जास्त तुम्ही विश्वास ठेवू नका. उराशी दुःख असतानाही समाजात वावरताना आनंदी असल्याचे भासवावे लागते आणि दुसऱ्यांच्या सुखात सुख शोधणाऱ्यांनाही नेहमीच त्यासाठी त्यागाची भूमिका ही स्वीकारावी लागत असते. म्हणून स्वतःचे सुख आणि दुःख कुणाजवळ व्यक्त केले की मग लोक सुखाल नजर लावतात आणि दुःखाला मीठ चोळतात. एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून जीवन एक सुंदर आहे की आणि आपण उगाचच नको त्या गोष्टींचा विचार करण्यात वेळ वाया घालवत असतो. घाबरणाऱ्यालाच लोक घाबरवतात. हिंमत दाखवा, चांगले चांगले डोकं टेकवतात. एवढं मात्र निश्चित आहे. स्वतःचे मन मारून कुणाच्या मिठीत जाण्यापेक्षा मन मोकळे करण्यासाठी मिळालेली हक्काची खुशी कधी चांगली असते. आणि स्वामींच्या चरणी तुम्ही नक्कीच जा, कारण स्वामी लहान बाळाप्रमाणे आपल्याला सांभाळतात. तुमच्या अपयशावर जोरात ढोल वाजवणारे तेच असतात ज्यांचे स्वतःचे ढोल फाटलेले असतात. एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून करून पाहावी प्रार्थना कधीतरी, कोणताच मार्ग नसताना. चिमूटभर मागितलं तर ओंझळभर देईल, काहीच शिल्लक नसताना. असे आपले स्वामी समर्थ आहेत. म्हणून त्यांच्याकडे तुम्ही नक्कीच प्रार्थना करून बघितली पाहिजे. जी व्यक्ती खिशात पैसे नसताना जवळ येते ती व्यक्ती आपल्यासाठी लाखात एक असते. एवढं मात्र निश्चित लक्षात ठेवा. काळ प्रत्येक वेळेला बदलतो, फक्त वेळेला थोडा वेळ हवा आणि तो वेळ तुम्ही दिला पाहिजे. जीवनामध्ये जेवढा जास्त वेळ द्याल तेवढं जास्त तुम्हाला मिळत जाईल आणि भरपूर काही तुम्ही कमवून घ्याल.
ओढ आहे शेवटच्या क्षणाची, ऐकलं आहे शेवटच्या क्षणाला, सर्व ठीक होऊन जातं. आता उत्तर तर प्रत्येक प्रश्नाचं दिलं जाऊ शकतं, पण ज्यांना नात्याचे महत्त्व कळले नाही ते शब्द काय समजतील हे निश्चित असतं. खाली पडलेल्या पानांवर जरा सांभाळून चला. कधी खूप रणरणत्या उन्हात तुम्ही याचाच आधार घेतला होता एवढं मात्र निश्चित आहे. शांतता ज्याला भाबळीनंतर तो जास्त बोलत नाही, म्हणून शांत राहिलेला माणूस खूप घातक असतो. असावं कोणीतरी मन मोकळं बोलणारं, काही न सांगता अगदी मनातलं ओळखणारं. मग तसेच आहेत आपले स्वामी समर्थ महाराज. त्यांना तुम्ही काही न सांगता त्यांना सर्व आपल्या मनातलं कळत असतं. फक्त आपण त्यांच्याकडे प्रार्थना करावी आणि त्यांचं नामस्मरण करावं. सगळं काही त्यांना समजतं आणि ते आपल्याला त्या मार्गातून बाहेर काढतात आणि त्या संकटातून आपल्याला बाहेर काढत असतात. कुणासोबत राहायचं असेल तर प्रामाणिकपणे राहा. धोका देणं तर खालच्या पातळीच्या लोकांची ओळख असते आणि ते तुमची ओळख बनवू देऊ नका. असे काही लोकांना ओळखायला शिका. तुटलेली स्वप्न आणि रुसलेली आपली लोक खूप त्रास देत असतात. काही नात्यांना नाव नसतं, काही नाती नावाचीच असतात. सोबतीत फक्त त्यांच्या राहा जे वाईट काळात तुमच्या सोबत असतील. आदर करणं शिकून घ्या. ना आयुष्य परत येतं ना आपल्यातील आयुष्यातील माणसं परत येत असतात. कोणीतरी थोडे जे क्षण दिले होते मला, मी त्यांना आजपर्यंत सांभाळून ठेवले आहेत. म्हणून माहीत मला ही होती की वेळ आल्यावर लोक बदलून जातात, पण मी तुला त्या लोकांमध्येच मोजलेच नाही असे आपण कोणाला तरी सांगतो. म्हणून काही लोक जर आयुष्यातून आपल्या निघून जातात आणि बदलून जातात, त्यांच्यावरचा विश्वास आपला उडून जातो. मग तो विश्वास फक्त तुम्ही स्वामींवर ठेवून बघा. एकदा का स्वामींवर विश्वास आपला राहिला आणि विश्वास आपण स्तब्ध केला तर नक्कीच स्वामी आपल्याला जेवढा आपल्या अपेक्षा असतील त्याहून डबल टिबल स्वामी आपल्याला देतील. एवढं मात्र खरं आहे. जगाला ओळखणं सोपं आहे, पण स्वतःला ओळखणं नक्कीच कठीण आहे. काही वेळ चालू द्या मला स्वतः सोबत. वर्ष होऊन गेली स्वतः सोबत नाही चाललोय मी, असं काहींचं मन असतं. बरं, आज खूप प्रेमाने बोलू राहिला, अजून काही काम बाकी आहे का, असंही आपण कुणाला तरी म्हणत असतो. म्हणून आपल्यासोबत कुणी प्रेमाने बोलले तर त्याला प्रेमानेच बोला आणि कुणी रागाने बोलले तर आपण शांत राहावे. त्याचं उत्तर त्याला नक्कीच मिळतं आणि स्वामी त्याला उत्तर देतातच. रस्ते तर सरळ आहेत, त्यात वळण मात्र मनाचे आहेत. खूप मतलबी असतात लोक इथे. आधी जवळ येतात, मन सवय लावतात आणि नंतर नक्कीच सोडून जात असतात. म्हणून तुम्हाला जर कोणी सोडून जावंसं वाटत नसेल तर नक्की स्वामींची साथ घ्या. स्वामी कुणाला सोडत नाही आणि शेवटपर्यंत साथ देतात. दुसऱ्यावर भरोसा का करता? कारण शेवटी तुम्हाला चालायचे आहे तुमच्या पावलांवर. मग तुम्हीच तुमच्या पावलांवर उभे राहा आणि चला. बघा, पुढे स्वामी तुम्हाला नक्कीच मदत करतील आणि तुम्ही एक पाऊल ठेवले स्वामी 100 पावलं पुढे ठेवतील. जगासमोर मिरवणारी नाती खूप असतात, पण मनाला समजून घेणारी सगळीच नसतात. आपल्याला जे आवडतात त्यांच्यावर प्रेम करण्यापेक्षा ज्यांना आपण आवडतो त्यांच्यावर नक्कीच प्रेम करा. स्वारीने काही नाही होत. काही शब्द हे मनाला लागून जातात जे कधी विसरू शकत नाही. साथ द्यायला शिका. धोका तर सगळं जगत देत असतं. प्रत्येकाला प्रेम हे चेहरा बघूनच होतं असं नाही. आईंना प्रेम हे स्वभावावर पण होत असतं. मित्रांनो, पूर्वीच्या घराचं वेगळंच नातं असायचं. दारं सुद्धा एकमेकांना भेटत होती. आता दारं सुद्धा एकटं असतात. तू वेळ आल्यावर सारथी हो, पण कधी स्वार्थी हो नकोस एवढं मात्र निश्चित आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये सौंदर्य आहे, फक्त पाहण्याची नजर तशी असावी लागते. चूक ही माणसाकडून होते आणि ती चूक माफ करणं यातच खरं माणूस पण आहे. 100 वर्ष जगण्यासाठी 100 वर्षे आवश्यक नाहीत. फक्त एका दिवसात असं काम करा की लोक तुम्हाला 100 वर्ष आठवणीत ठेवतील. राहू द्या मला अंधारातच. उजेडात आपल्याचे खरे चेहरे समोर येत असतात, म्हणून उजेड आपल्याला नको. किती प्रेमाने ज्या तुम्ही नातं, लोक शेवटी परक्याची जाणीव ही करूनच देत असतात. कोणी मस्करी केली तर नाराज होऊ नका. समुद्रात मुठभर कचरा टाकल्याने समुद्र दूषित होत नसतो. सर्वांना सोबत ठेवा, परंतु त्या सोबतीत कधीच स्वार्थ ठेवू नका. नात्यांची काळजी घेणं सोडून द्या. ज्यांना जेवढी साथ द्यायची आहे ते तेवढीच देतात एवढं मात्र निश्चित आहे. स्वप्नांचं गाव मोठं होतं. मी गरजेच्या गल्लीतून निघून गेलो. फक्त एका संधीच्या शोधात असतो. आयुष्य देणारा पण आणि जाणारा पण, म्हणून तुम्ही त्याचं टेन्शन घ्यायचं नाहीये. प्रत्येकालाच कृष्णासारखा सारथी, मित्र, पाठीराखा, मार्गदर्शक मिळतोच असं नाही. मनातच कृष्णाचा शोध घ्या. कदाचित तुमचं मनच कृष्ण बनून सतत तुमच्यासोबत नक्कीच राहील. एका मेलेल्या व्यक्तीचे किती छान म्हटलंय, श्वासासोबत एकटाच चालत होतो. जेव्हा श्वास गेला तेव्हा सर्वजण सोबत चालत होते.
विश्वास तर इथे श्वासांवर पण नाही आणि तू लोकांवर करून ठेवलास, आणि तो विश्वास तुम्ही फक्त स्वामींवर ठेवून बघा, नक्कीच चांगले दिवस येतील. म्हणून 100 वर्ष तुम्ही नक्कीच जगले पाहिजे, आणि ते जगण्यासाठी तुम्हाला माणसं तशी जोडावी लागतील. खरा मित्र तोच असतो याच्या खांद्यावर डोके ठेवून आपल्याला रडता येत असते, आणि ते मित्र आपण स्वामींना बनवू शकतो. कारण त्यांच्या चरणी डोकं ठेवून तुम्ही नक्कीच आपले मनातलं काहीतरी सांगू शकता, आणि ते स्वामी समजून पण घेतील एवढं मात्र निश्चित आहे. खरं प्रेम तेच असतं जेव्हा ती व्यक्ती सोबत नसतानाही तुम्ही त्या व्यक्तीवर प्रेम करणं सोडत नाही, एवढं मात्र निश्चित आहे. सुख अहंकाराची आणि दुःख ध्येयाची परीक्षा घेत असते. म्हणून मनुष्य परक्यांनी दिलेले सन्मान आणि आपल्यांनी केलेला विश्वासघात कधीच विसरत नसतो. अश्रूंची किंमत डोळ्यांना आणि भावनांची किंमत मनालाच माहिती असते. चुकीला चुकी म्हणण्याची क्षमता तुमच्यात नाही तर तुमचे जीवन व्यर्थ आहे. जग वाईट नाही, बघणाऱ्यांची नजर वाईट आहे. मग तुम्ही चांगलं बघा, जग तुम्हालाही चांगलंच दिसेल. जी देव रात्री वृक्षांवर बसलेल्या त्या पक्ष्यांना आणि प्राण्यांना झोपेतून खाली पडू देत नाही ना, तो देव मनुष्याला एकटा कसं काय बरं सोडू शकतो, हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून तसं तुम्ही जीवनाचा आनंद घ्यायचा असेल तर वेडे व्हा, कारण शहाणा व्यक्ती मन मोकळेपणाने कधीच हसू शकत नाही. मग ज्यांना भावना कळतात तेच रडतात, नाहीतर खोट्यांचे चेहरे नेहमी हसत असतात. म्हणून दुःखी नेहमी त्याच्याच वाटेला येतं जे नेहमी खरे बोलत असतात. पण तुम्ही शेवटपर्यंत खरे राहा, कारण खऱ्याचाच विजय होत असतो. इथे तुला रोज प्रत्येक नवीन एक चेहरा आवडतो, आणि तो मला शिकवणार प्रेम काय असतं ते देव आपल्याला असं सांगत असतात. म्हणून फक्त प्रेम हे देवावर करायचं असतं. जिथे दुसऱ्यांना समजून घेणं कठीण आहे, तिथे स्वतःला समजून घेणंच योग्य आहे. जे तुम्हाला चांगलं वाटेल त्यालाच ग्रहण करा, आणि जे वाईट वाटतं असेल त्याला त्याग करा. मग ते विचार असोत, कर्म असोत, किंवा मग मनुष्य असोत. कृष्णासारखा सारथी मिळाला नाही म्हणून मैदान सोडून पळायचं नसतं. मैदानावर गट्ट पाय रोवून कर्णासारखं लढायचं असतं. एवढं आपण डोक्यात ठेवायचं असतं. आता भगवान श्रीकृष्ण म्हणतात, कुणाविषयी मनात वाईट विचार करणं हे सुद्धा एक पापच आहे, एवढं लक्षात घ्या. म्हणून लोक काय म्हणतील हा विचार करून जगतात सगळे. देव काय म्हणेल याचा कधी विचार केला आहे का? म्हणून देवाकडे बघूनच तुम्ही जग जगा आणि भरपूर काही गोष्टी करा. ज्याला तू आपलं समजून मगन होतास, मग बस हाच त्याचा आनंद तुझ्या दुःखाचं कारण आहे. कारण तुम्हाला भरपूर काही लोक जवळ करून घेतात आणि दूर ढकलून देतात. जर तुम्ही कर्म नाही केले तर कर्म तुम्हाला मारून टाकेल, एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून होतात मला पण वेदना, फक्त फरक एवढा आहे की मी त्या कुणाला दाखवत नाही, त्या फक्त देवाला माहिती असतात. जीवन तेव्हा कठीण वाटतं जेव्हा आपण स्वतःला बदलायचं सोडून परिस्थितीला बदलण्याचा प्रयत्न नक्कीच करत असतो. जीवनात रस्ता आपण आहोत, प्रवासी पण आपणच आहोत, आणि जगण्याचं आणि जाण्याचं ठिकाणही आपण आहोत, एवढं मात्र निश्चित आहे. जीवनात हे बघणे आवश्यक नाही की कोण आपल्या पुढे आहेत आणि कोण आपल्या मागे आहे. म्हणून फक्त एवढंच तुम्ही बघा की तुमच्या सोबत कोण आहे आणि तुमच्या सोबत आयुष्यात कोण चालत आहे. म्हणून त्या व्यक्तींकडे तुम्ही नक्कीच बघायला शिका आणि त्या व्यक्तींना तुम्ही जपायला शिका. ते व्यक्ती तुम्हाला आयुष्यात भरपूर काही शिकून जातील आणि भरपूर काही गोष्टी तुम्हाला समजून देखील जातील. म्हणून त्या व्यक्तींना तुम्ही नक्कीच जपायला शिकलं पाहिजे. स्वामी भक्तांनो, स्वामींवरचा विश्वास असत अटूट राहिला तर भरपूर काही गोष्टी तुम्हाला स्वामी शिकून देतील, आणि स्वामींना सर्व काही तुम्हाला सांगायचं आहे. फक्त तुमचा स्वामींवरचा विश्वास तुम्हीच कधीच कमी होऊ देऊ नका, आणि पूर्णपणे स्वामींवर विश्वास ठेवा. एवढेच मागणे तुमच्याकडे माझे आहे. म्हणून स्वामींवरचा विश्वास तसाच राहू द्या आणि कायम तसाच ठेवा, एवढं मात्र निश्चित आहे. मित्रांनो, माणसाला असं जीवन जगता आलं पाहिजे. समोर शत्रू जरी असला तरी त्याच्याकडे बघून हसता नक्कीच आलं पाहिजे. मदत करण्यासाठी धनाची गरज नाही, त्यासाठी फक्त एका चांगल्या मनाची गरज असते. चांगल्या लोकांसोबत मैत्री करा, नाहीतर मैत्रीच करू नका. खूप सारे लोक आहेत या जगात, तरी एकटा आहेत. प्रत्येक जण प्रत्येक ठिकाणी. आपल्याने शिकवलं आहे, कुणीचं आपलं नसतं. आधी स्वतः चांगले व्हा, मग दुसऱ्यांना चांगल्या गोष्टी शिकवल्या पाहिजे. हीच तर प्रॉब्लेम आहे. जो मी दिसत आहे तुम्ही नाहीये, आणि मी जो आहे त्याच्यासाठी बघण्याची आवश्यकता नाही. कुणाची तरी सवय होऊन जाणं हे प्रेमापेक्षा घातक आहे. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला स्वामींची सवय होऊन गेली पण स्वामी तुम्हाला कधी सोडून जाणार नाही, एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून त्यांची सवय नक्कीच करून घ्या. दुःखात फक्त आपल्या सोबतही असतात, आनंदात तर परके सुद्धा येत असतात.
मित्रांसोबत दुश्मनी जरी झाली ना तरी खरा मित्र मित्रांविषयी वाईट नाही बोलत, एवढं मात्र निश्चित आहे. आता मला निशब्द व्हायचंय, कोणी कितीही बोललं तरी ऐकून घ्यायचंय. म्हणून त्यानेच मला सर्व उत्तर या जीवनाकडून मिळतील. विचार करण्यापेक्षा कृती जास्त महत्वाची असते. इथं जिवंत लोकांची बदनामी केली जाते आणि मेलेल्या लोकांची तारीफ नक्कीच मात्र केली जाते. ज्यांना साथ द्यायची असते ते शेवटच्या श्वासापर्यंत साथ देत असतात. आणि या जगात पैसा कमवणं सोपं आहे, पण कुणाच्या तरी मनात जागा बनवणं खूप कठीण आहे. कोणी आपल्या कामी येवो न येवो, आपण मात्र दुसऱ्याच्या कामी आलोच पाहिजे असं माझं मत आहे. आणि ते नक्कीच तुम्ही जपून ठेवलं पाहिजे. फिरून मागे बघूच नका. जे सोडून गेलेत ना ते तुमचे कुणीच नव्हते असं लक्षात घ्या. आयुष्य हा खेळ नाही, खेळ हेच आयुष्य आहे. तू स्वतःचा शोध घे का दुसऱ्यांचा शोध घेतोयस? म्हणून स्वतःमध्ये तुम्ही ढुंकलं पाहिजे आणि स्वतःमध्ये बघितलं पाहिजे की तुम्ही काय आहात आणि कशासाठी जगत आहात. वेळ दिसत नाही, पण खूप काही दाखवून जाते आणि आयुष्यातून आपण ते शिकत जात असतो. मी हसतो दुसऱ्यांना हसवण्यासाठी, नाहीतर दुःख एवढे आहेत की नेमकं रडता सुद्धा येत नाही. आयुष्य असंच असतं, कधी मोका मिळतो तर कधी धोका मिळतो. स्वतःच्या धुंदीत रमलो तर चांगलं आहे. जगाचं काय केव्हाही बदलेल सांगता येत नाही. म्हणून आपण स्वतःच्या धुंदीत राहिलं पाहिजे. बोलायला शिका, नाहीतर आयुष्यभर तुम्हाला ऐकावं लागेल एवढं मात्र निश्चित आहे. संघर्ष सांगतो तुमच्यात ताकद किती आहे आणि तुम्ही कसा संघर्ष केलाय. प्रत्येक विषयात आपण पारंगत नक्कीच झालो पाहिजे आणि प्रत्येक विषयामध्ये आपल्याला भरपूर काही ज्ञान जरूर असलं पाहिजे आणि ते ज्ञानच आपल्याला भरपूर काही पुढे घेऊन जात असते. आता अधर्मामध्ये सुद्धा धर्म होता, जेव्हा कौरवांमध्ये कर्ण होता. चक्रव्यूह रचणारे आपले असतात. हे काल पण सत्य होतं आणि आज पण सत्य आहे, एवढे लक्षात घ्या. म्हणून एकदा केलेली चूक पुन्हा नाही करणार, एकदा मेलो आहे पुन्हा नाही मरणार, एवढं निश्चित ठरवा. ज्या क्षणी ज्यांची इज्जत केली आहे मी, त्या क्षणी बेइज्जत झालो आहे मी, असंही होतं. हे जीवना मला थोडं हास्य उधार दे. आपली माणसं भेटायला येत आहेत, भेटण्याचा विधी पूर्ण करायचा आहे. प्रत्येक खेळाचे काही नियम असतात आणि ते जर नियम मोडले तर खेळ थांबवावाच नक्की लागतो. म्हणून आपण आयुष्यामध्ये जीवनाचे नियम कधीच मोडायचे नाहीत आणि ते मोडले नाही पाहिजे. संकटाच्या काळात संयम ठेवून प्रयत्न करत राहिलो तर सगळं ठीक होऊन जातं आणि एक दिवस नक्कीच सगळं नीट होऊनच जाणार आहे. खूप आवड होती मला सगळ्यांना जोडून ठेवण्याची. भानावर तेव्हा आलो जेव्हा स्वतःच्या अस्तित्वाचे तुकडे पाहिले. आणि असे आपण कधीच थांबवून गेलो नाही पाहिजे आणि आपण स्थिर आणि एका लाईनीत आपण राहिले पाहिजे. ज्याला तू आपलं समजलंस, मग्न होत आहेस, मग बस हाच आनंद तुझ्या दुःखाचं कारण आहे. आणि तो मोह आपण पाळला नाही पाहिजे आणि त्या मोहात आपण नक्कीच गेलो नाही पाहिजे. म्हणून आधी हरवतो, मग पुन्हा शोधत बसतो. हा खेळ मी आयुष्यभर खेळत असतो. जेव्हा लोक बदलू शकतात मग नशीब काय गोष्ट आहे. म्हणून नशीब बदलण्यासाठी नक्कीच तुम्ही प्रयत्न केले पाहिजे आणि मनापासून प्रयत्न केले पाहिजे. नक्कीच तुम्हाला एक ना एक दिवस यश हे मिळणारच आहे. जिथे आपला स्वार्थ संपतो तिथून आपली माणुसकी नक्कीच सुरू होत असते. म्हणून ज्ञानी मनुष्य कोणत्याही परिस्थितीत विचलित नाही होत. विचलित झाला तो ज्ञानी होत नाही. जे लोक तुम्हाला सोडून आनंदी आहेत त्यांना आनंदीच राहू द्या. मासे पण खुश होऊन गेलेत हे ऐकून की माणूसच आता माणसाला जाळ्यात अडकू लागला आहे. आणि म्हणून काही बनायचं आहे तर समुद्र तुम्ही बनले पाहिजे. विशाल अफाट कितीही द्यायला तयार राहा. ज्या हृदयात जिंकण्याचा उत्साह असतो त्या हृदयात हारण्याची भीती अजिबात राहत नाही. म्हणून विश्वासघात नशीब करतं, प्रयत्न नाही. एक क्षण पुरेसा असतो आयुष्य सुंदर बनवण्यासाठी. तो क्षण म्हणजे आपल्या चेहऱ्यावरील आनंद आणि ती स्माईल. म्हणून बाहेरून शांत दिसण्यासाठी स्वतःच्या आत युद्ध आपल्याला करावंच लागतं आणि ते करावंच लागणार आहे. आता लढाई फक्त स्वतःशी, स्वतःला बदलण्याची, स्वतःला स्थापित करायची. शोधला तर देव देहात आहे, मंदिरात नाही. म्हणून तुम्ही कर्म चांगली करा, नक्कीच तुम्हाला देव दर्शन सुद्धा देईल आणि तुमच्या मार्गामध्ये काही अडचण सुद्धा आणणार नाही. क्रोधात बोलणारा माणूस खरा असतो, हसून सांगणारा माणूस नक्कीच खोटा असतो. नशिबाच्या दरवाजावर डोकं आपटण्यापेक्षा चांगलं आहे की कर्माचं वादळ निर्माण करा, मग यशाचे दरवाजे आपोआपच मोकळे होतील. काही लोक चांगल्यांसोबत चांगलं, वाईट सोबत वाईट असतात. पण एक चांगला व्यक्ती सर्वांसोबत चांगला असतो, एवढं मात्र निश्चित आहे. तुम्हाला महाभारतात पात्र होण्याची संधी मिळाली तर तुम्ही कोणतं पात्र व्हाल हे नक्कीच मला कळवा आणि कमेंटमध्ये कळवा आणि त्याचं कारण सुद्धा कळवा. कारण त्यावर
तुमचा माइंडसेट कळतो आणि तुमच्या मनामध्ये काय चाललंय ते सुद्धा कळत असतं. विश्वास ठेवा, पण कुणाच्या विश्वासावर राहू नका. तुम्ही काय कुणाला समजवणार? स्वतः कृष्ण देखील दुर्योधनला समजावू शकला नव्हता. म्हणून आपण तर मनुष्य आहोत. म्हणून ज्यांना रात्री झोप येत नाही त्यांना विचार किती वर्ष लागतात सकाळ व्हायला. म्हणून आपण विचारच करत बसतो आणि आपली मेंटॅलिटी ही खूप खराब होत असते. मर्यादा असावी रामासारखी आणि प्रेम असावं त्या कृष्णासारखं. बोलताना मर्यादा सोडू नका आणि शिवाय देणं मूर्खाचं काम आहे, एवढं लक्षात ठेवा. उगवता सूर्य बघायला डोळे उघडत नाहीत, मावळता सूर्य बघायला गर्दी उभी राहून जाते. जीवनात पश्चाताप करणं सोडा. काही असं करून दाखवा की तुम्हाला सोडणारा पश्चाताप नक्कीच करेल. स्वतःला दोष देण्यापेक्षा चांगलं आहे की स्वतःला बदलून घ्या. स्वतःच्या चारित्र्यावर टाकून पडदा. इथे प्रत्येक जण म्हणत आहे मी की जग वाईट आहे. एक नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे, चांगले दिवस आणण्यासाठी वाईट दिवसांसोबत नक्कीच लढायला लागतं. ना रस्त्यांची साथ दिली ना ध्येयाने वाट पाहिली. मी काय लिहू माझ्या जीवनावर? माझ्या सोबत तर अपेक्षांनी सुद्धा चेष्टा केली आहे. फक्त आज विचार करून जास्त वाद केला की मी प्रत्येक जण आपल्या जागी योग्य असतो. लोक जेव्हा विचारतात की तू काय काम करतोस, खरा तर ते हिशोब लावतात की तुम्हाला इज्जत किती द्यायची ते. म्हणून माणसांनी आता पैशावरून इज्जत द्यायला सुरुवात केली आहे. म्हणून नक्कीच तुम्हाला पैसा कमवणं योग्य आहे आणि ते कमवावंच लागणार आहे. पलटून उत्तर देणं चुकीची गोष्ट आहे, परंतु ऐकतच राहिले तर लोक बोलण्याची आपली जी हद्द असते ती विसरून जात असतात. एका मेलेल्या व्यक्तीने भरपूर काही छान गोष्टी आपल्याला सांगितल्या असतात की बाबांनो, मेल्यानंतर काहीच नसते, सगळं काही शून्य होऊन जात असते. म्हणून तुम्ही जीवन जगून घ्या आणि अगदी आनंदाने जगून घ्या. आज पुन्हा तुम्ही भरपूर काही तुम्हाला नवीन दिवस मिळाला आहे आणि नवीन दिवसामध्ये तुम्ही नवीन मित्र बनवले पाहिजे, नवीन तुम्ही गोष्टी केल्या पाहिजे. काहीतरी विशेष गोष्ट खास होती त्याच्यात, तेव्हा तर जगात त्याचं नाव आहे. कुरुक्षेत्र तर जिंकलं होतं अर्जुनाने, पण सगळे म्हणतात वीर कर्ण महान आहे. कृष्णासारखा सारथी मिळायला नशीब लागतं, तर कर्णसारखा मित्र मिळायला भाग्य लागतं. इथं प्रत्येकालाच मैत्री आणि प्रेम हवं आहे. सत्य हे आहे की कठीण काळात हे दोघेही साथ सोडून जातात. म्हणून एकटे राहा आणि एकटेपणाचा नक्कीच तुम्ही आनंद घ्या. मेहनतीशिवाय यशस्वी होणं अशक्य आहे. अर्जुनाला कोण हरवू शकेल? ज्याच्यासोबत स्वतः भगवान श्रीकृष्ण होते. हे माहीत असताना सुद्धा त्याच्यासोबत युद्ध केलं. खरंच तो कर्ण महान होता. म्हणून कर्णासारखी व्हा, अर्जुनाकडून भरपूर काही शिका. संगत विचार करूनच धरा महाशय, कारण ती संगतच होती जिने महारथी कर्णाचा विनाश केला होता. म्हणून संगतीवर तुम्ही नक्कीच लक्ष दिलं पाहिजे. निशाणा चंद्रावर लावा, चुकला जरी निशाणा ताऱ्यांवर नक्की लागेल. माणसाची खरी ओळख इथे प्रत्येक माणसाला दुसऱ्या माणसाला दुःखात बघण्याची इच्छा आहे. आपल्या लोकांपासून सावध राहा, कारण रावण हा विभीषणामुळेच हारला होता. एवढं मात्र निश्चित आहे, नात्यांची मक्केदारी नको आहे. मला फक्त मी कुणाचा आणि ना कुणी माझा. चुकीच्या गोष्टी करताना आपल्या मनाच्या कोपऱ्यातून नकार येतो, पण आपण ऍक्सेप्ट करण्याऐवजी त्याला इग्नोर करतो आणि इथेच आपलं चुकतं. मग कर्णाच्या रथासारखं आपल्या जीवनाचं चक्र एका मोठ्या खड्ड्यात येऊन फसतं. जोपर्यंत करत नाही तू स्वतःला सिद्ध, तोपर्यंत लोकांच्या मनात तू शून्य आहेस, एवढं मात्र निश्चित आहे. स्वतःला स्वतःविषयी मनातल्या मनात आदर वाटणं म्हणजे नवलच आहे. एक दिवस असा येईल, दुःखाची रात्र निघून जाईल, आनंदाची सकाळ येईल आणि जीवन मात्र सार्थक होऊन जाईल. एक दिवस असा येईल, नक्कीच येणार आहे. माणूस जेवढा तेव्हा मौन होतो जेव्हा वेदना असहनीय होतात, आणि मग तो शांत होऊन जातो आणि त्याला आता जगण्याची इच्छा उरलेली नसते आणि त्याला या जीवनाकडून काहीच हवं नसतं. आरशासारखं आहे जीवन. माझ्या मित्रा, तू हस आणि बघ, ते पण असणार. दुसरी संधी सगळ्यांना मिळते. पहिला डाव प्रत्येकाने हरलेला असतो. जो निघून गेला त्याला काय माहीत आठवणींचं ओझं किती भारी असतं. जेव्हा तुमच्या मनात शांतता दाटून आली असेल तेव्हा ओरडून घ्या, नाहीतर मरून जाल. प्रत्येक कथेमध्ये एक शकुनी असतोच. तो स्वतःसाठी दुर्योधनाला शोधून घेतो. काळानुसार सर्व काही बदलून जातं, माणसे सुद्धा, मार्ग, भावना सुद्धा, आणि कधी कधी आपण स्वतः सुद्धा बदलून जात असतो. मी बदललेला नाही, माझी सुद्धा काही कथा आहे. मी वाईट झालो आहे, ती प्रियजनांची कृपा आहे. म्हणून आपण वाईट कोणासोबत होऊ नका, चांगल्या मनाने जगा. आता त्यांना सांगा की नशिबाचा एवढा गर्व करू नका. आम्ही पावसातही भरपूर काही घरे जळताना पाहिली आहेत, एवढे मात्र निश्चित आहे. रस्ते कधीच संपत नाहीत, संपतो तो प्रवास असतो. आता आपला आदर, कुटुंबाचा आदर आणि सेल्फ रिस्पेक्ट
सोबत कुणाला खेळू देऊ नका, कारण तीच आपली ओळख आहे हे लक्षात तुम्ही घ्या. आणि त्याच्यासोबत कुणालाही खेळू देऊ नका. तो असा काही लढला वादळाशी, शेवटी हवालाही त्याला साथ द्यावी लागली होती. म्हणून तसंही तुम्ही लढलं पाहिजे. सूर्यासारखं चमकायचं असेल ना, तर सूर्यासारखं तुम्हाला जळावंही लागेल. लहानपणी मला भूतांची भीती वाटायची, आता लोकांची भीती वाटत चालली आहे. कित्येक वेळा ते आयुष्य अशा टप्प्यांवर येऊन असे उभे राहिले की जर काही गोष्टी बोलल्या गेल्या तर संबंध तुटतात, आणि जर ती गोष्ट मनात ठेवली गेली तर ती व्यक्ती स्वतः मरत असते. एवढं मात्र निश्चित आहे. माहीत नाही कोण मेणबत्त्या धरायला शिकून गेलं, नाहीतर नारी विरुद्ध लंका जाळण्याची आणि महाभारत करण्याची संस्कृती होती आपली. आणि ते लढलं पाहिजे. आणि आयुष्यात सुद्धा स्वतःसोबत तुम्ही असंच लढलं पाहिजे. जग त्रास देत राहील, बस तुम्ही हसत राहा. फरक फक्त एवढाच असतो माणसांमध्ये, कुणी बोलून जातो तर कुणी सहन करून जात असतो. आपण कुणावर प्रेम करायचं ते आपल्या हातात असतं, पण कुणी आपल्यावर प्रेम करायचं ते आपल्या हातात अजिबात नसतं. त्या गोष्टी आपल्याकडून पूर्ण होत नाही, त्या गोष्टी किमान सुरू तरी करू नयेत. त्यामुळे आपल्याला होणारा भविष्यातला त्रास कमी नक्कीच होऊ शकतो. त्यामध्ये मग वचन, नाते, अजून काही असू शकतं. लहानपणी मला अंधाराची भीती वाटत होती, आज त्याच अंधारात नशीब आहे असं मला वाटत आहे. जेव्हा जीत निश्चित आहे तेव्हा अर्जुन कुणीही बनू शकतं, पण जेव्हा मृत्यू निश्चित आहे तेव्हा कर्ण बनायला साहस लागतं. आणि ते साहसच तुम्ही पाळलं पाहिजे, आणि साहस तुमच्या मनामध्ये असायला हवे. फोटोज काढणं सुद्धा आवश्यक आहे जीवनात. भूतकाळ परत आणण्याचं सामर्थ्य आरशात नसतं, ते फक्त फोटोमध्ये असतं. म्हणून असे काही क्षण तुम्ही टिपून ठेवले पाहिजेत. जिवंतपणे मरायचं असेल तर प्रेम करा, जिवंतपणे जगायचं असेल तर नक्कीच तुम्ही मैत्री करायला शिकलं पाहिजे. शेवटी स्वतःची सावली सुद्धा अंधारात साथ सोडून जात असते. म्हणून ती म्हणते की तू उन्हात उभं राहा, कष्ट कर, नक्कीच मी सावली खाली पडेन. म्हणून प्रत्येकाला इथे कष्ट हवे असतात. स्वप्न मोफत असतात, फक्त त्यांचा पाठलाग करताना आयुष्यात बरीच किंमत आपल्याला मोजावी लागत असते. स्वप्न पाहतात असाल तर मोठीच पहा, लहान कशाला. कारण मोठी स्वप्ने माणसाचं रक्त हे एकदम ढवळू शकतात. माणूस गाफील राहिला की पूर्ण आयुष्याची शिस्त बिघडते. जीवनात खूप दुःख आहे, थोडं सोसून बघ. चिमूटभर दुःखाने कोसळू नकोस, दुःखाचा डोंगर पचवून बघ असं आपण म्हटलं पाहिजे. कमी वयात स्वतःचं वेगळं अस्तित्व स्वतःच्या मनगटावर स्थापन करायचं, आणि म्हटल्यावर मग समर्थन, विरोध, चर्चा, बदनामी या सगळ्यांतून जावंच लागतं. आयुष्य मनसोक्त जगून घ्या, बाकीचे नशिबावर सोडून द्या. कारण रात्री फुलांचा सुद्धा माहीत नसतं की सकाळी मंदिरात जायचे की आपल्याला स्मशानात जायचे. आईच्या ममतेचा, बाबांच्या क्षमतेचा अंदाज कधी तुम्ही लागत नाही, आणि लावूही नका. हवी हवीशी वाटणारी स्वप्न सुद्धा वेळ आली की तोडावीच नक्की लागत असतात. जगण्याच्या शर्यतीत सुद्धा हवी हवीशी माणसं सोडावीच लागत असतात. एक लक्षात घ्या, हे नेहमी शक्य नाही की एखाद्याने तुमच्यासोबत सुरुवात केली आहे तो शेवटपर्यंत तुमच्या बरोबर राहील. म्हणून एकट्याने तुम्ही लढायला नक्की शिकलं पाहिजे. आशा कधी सोडायची नसते, निराश कधी व्हायचे नसते. अमृत मिळालं नाही म्हणून विष कधी प्यायचे नसते. हिंसा हे जगातलं सर्वात मोठं पाप आहे, मग ती एखाद्या माणसाची असतो वा पशुची असो. एक व्यसन दूर करण्यासाठी मन दुसऱ्या व्यसनाची वाट दाखवते. रस्ता तर तो असतो, फक्त नावाची पाटी बदललेली असते. पैसा एकच भाषा बोलतो. आज तुम्ही मला वाचवण्यात प्रयत्न करा, उद्या मी तुम्हाला आवर्जून वाचवेन. अनुभव सांगतो, शांतता खूप चांगली असते, कारण अनुभवाला माहित आहे की शब्द नाराज करतात. देवीला तर सर्वजण पूजतात, पण समाजातील जिवंत देवींना आपण सर्वांना पूजता आलं पाहिजे. म्हणून स्त्रियांची इज्जत नक्कीच तुम्ही करायला शिका. आपल्या ध्येयापर्यंत पोहोचण्यापूर्वी विश्रांतीचा विचार करू नका, कारण तीच लोक गरिबांना ध्येय पूर्ण होऊ शकत नाही, आणि तीच लोक गरीब राहून जातात. मोठं काम करण्याचा एक मार्ग आहे. जे काम करत आहात ते प्रेमाने करा, अगदी एकाग्रतेने करा. शेवटच्या श्वासात आणि शेवटच्या श्वासापर्यंत करा. आता तुम्ही शेवटच्या धाव्यात दगड तुटतो, आणि याचा अर्थ असा नाही की आधीचे घाव हे महत्वाचे नव्हते, तर मग आधीचे घाव दगडाला मरण्याची सूचना देत होते. आता लोकांनी त्या अनोळखी सरड्याचं नाव उगाच बदनाम केलंय. इथे खरा रंग बदलणारे तर माणसंच असतात, आणि ते माणसंच रंग बदलत असतात. सर्वांवर विश्वास ठेवा, कारण काही गोष्टी खऱ्या असतात पण प्रत्येक जण हे खरा नसतो. एवढंही मात्र नक्कीच तुम्ही त्यातून शिकले पाहिजे. माणसाने काही वाचले, ऐकले किंवा बघितले तरी तो त्या गोष्टींना स्वतःचेच अर्थ लावत असतो. आयुष्यामध्ये कठीण परिस्थिती आपल्याला चांगले रस्ते दाखवून देत असते.
आणि लोकांना ओळखून डोळे उघडे ठेवून मदत करा, नाहीतर लोक आपलेच गळे आवळतील एवढं मात्र निश्चित आहे. आयुष्यात कितीही कमवा, पण गर्व कधी करू नका, कारण बुद्धिबळाचा खेळ संपल्यावर राजा आणि शिपाई एकाच डब्यात ठेवले जातात एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून गर्व केला तर गर्वाचे गरे नक्कीच खाली होत असते, आणि अहंकार तर अजिबात करू नका. तुझा कोणी सन्मान करो अथवा ना करो, पण तू तुझे कर्तव्य करीत राहा. आणि हा संपूर्ण संदेश जर तुम्हाला आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा, आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेली घंटी दाबा, आणि तुमच्या मित्रांसोबत सुद्धा हा व्हिडिओ पुढे शेअर नक्कीच करा. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन गोड संदेशामध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.